नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 10 दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवले जातात आणि त्या घटाखाली माती ठेवली जाते आणि त्या मातीमध्ये बिया पेरल्या जातात. वेगवेगळ्या बिया मिक्स करून त्या बिया पेरल्या जातात आणि त्या बियांना कोंब आल्यावर त्या देवीचं प्रतीक मानले जाते आणि व त्याचे पूजन केले जाते. तर नवरात्रीचा हा सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. त्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा महत्त्वाचा सण मानला जातो. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री उत्सवा जो सण आहे तो साजरा केला जातो आणि या दरम्यान दुर्गा मातेची जी 9 रूपं आहेत त्याची पूजा केली जाते. तर ह्या वर्षी नवरात्री जी आहे ती 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तर आपल्याला ही नवरात्र म्हणजे घट स्थापना करण्यापूर्वी आपल्याला घरातल्या अशा काही वस्तू त्या सर्वप्रथम आपल्याला त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. जर आपण घट स्थापना म्हणजे नवरात्रीला सुरुवात होण्याआधी ह्या वस्तू घरातून बाहेर काढल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि घरातील दारिद्र्य, गरिबी सर्व काही कायमची निघून जाते. घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आलेल्या लक्ष्मीमध्ये सुद्धा वाढ होते असं म्हणलं जातं. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घट स्थापना करण्यापूर्वी घरातून बाहेर काढायची आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व वरती व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेला तवा किंवा पोळपोट लाटणं खराब झालं असेल, तुटलेलं असेल किंवा त्याला गळती लागलेली असेल तर ते तुम्हाला लगेच घराच्या बाहेर काढायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुटलेले फुटलेले भांडे वस्तू असेल तर ती लगेच घरातून बाहेर काढायच्या आहेत. जर आपण घरामध्ये अशी तुटलेली फुटलेली वस्तू भांडी असतील तर घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. तर आता दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे तुमच्या घरातील झाडू हा खराब झालेला असेल किंवा विचित्र अवस्थेत असेल तर तो लगेच फेकून द्यायचा आहे. कारण झाडू हा आपल्या घरातील लक्ष्मी मानली जाते. म्हणून आपल्याला घरातील लक्ष्मी ही खराब झालेली नसावी, ती चांगलीच असावी आणि लगेच नवीन झाडू आणायचा आहे. तर झाडू हा आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायचा नाही किंवा बाहेर कुठे फेकायचा नाही, तर तो खड्ड्यात फेकायचा आहे किंवा तो पुरायचा आहे. कारण झाडू हा आपल्या घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी म्हणून त्या झाडूची पूजा करत असतो. तर त्यानंतर तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरात काही मूर्त्या खंडित झाल्या असतील किंवा कलर गेला असेल किंवा त्या फुगल्या असतील पाण्याने किंवा काळ्या पडल्या असतील, मोडल्या असतील तर त्या तुम्हाला लगेच विसर्जित करायच्या आहेत. तसेच देवाचे जे कापडं, काही वस्त्र खराब झालेली असतात बघा, तर ती लगेच पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. काय होतं, एखाद्या वेळेस उदबत्ती वगैरे लावली की त्याचं छिद्र वगैरे पडतं, हळदी कुंकाचे डाग लागतात. तर ती घाण झालेली वस्त्र आपल्याला कपडे ठेवायचे नाहीत आणि नवीन ते पाण्यात विसर्जन करून नवीन घ्यायचे आहेत. आता चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये चामड्याची चप्पल असते, ती आपल्याला नवरात्रीमध्ये घालायची नसते. कारण ती चप्पल कोणत्या ना कोणत्या जनावराच्या चामडीपासून बनवलेली असते, म्हणून ती घालायची सुद्धा नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये असेल तर ती 9 दिवसासाठी घरातून बाहेर ठेवायची आहे. तर 5वी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जे फाटलेले कपडे असतील तर ते देखील तुम्हाला ते बाहेर काढायचे आहेत. तर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे घड्याळ बंद पडलेलं असेल तर त्यात लगेच सेल घालायचा आहे, नाही तर ते घरातून बाहेर फेकायचं आहे. बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये असेल तर आपली कोणतीच चांगली कामं होत नाहीत. म्हणून घड्याळ हे लगेच दुरुस्त करायचं, नाही तर लगेच फेकून द्यायचं. तर आता 6वी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या फोटो फ्रेम असतील त्या म्हणजे खड्डा असलेली, क्रोधित असलेली किंवा वाहत्या पाण्याच्या असतील तर लगेच फेकून द्या. कारण अशा फ्रेम घरात नसू नये.
कारण आपली जी लक्ष्मी आहे ती खड्ड्यात किंवा वाहत्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून ती फ्रेम आपल्या घरातून लगेच फेकून द्यायची आहे. कारण वाहत्या पाण्याच्या फ्रेम आपण कधीच घरात ठेवायच्या नसतात, कारण आपल्या घरात जी लक्ष्मी पैसा येतो ती पाण्यासारखा वाहून जातो. कारण अशा वस्तूमुळे आपल्या घरात लक्ष्मीमध्ये वाढ होत नाही व आपल्याला घरात लक्ष्मी टिकत नाही. म्हणून आपल्याला अशा वस्तू घरातून फेकून द्यायच्या आहेत. कारण अशा वस्तूमुळे घरामध्ये वारंवार दारिद्र्य येते, गरिबी येते. म्हणून घरात अशा वस्तू ठेवू नका. कारण आपल्याला ह्या 9 दिवसात माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असते. दुर्गा मातेची आपल्याला घरात कृपा करून घ्यायची असते. मनापासून भक्तिभावाने पूजा करायची असते. जर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.